परिसेव माते माझी विनवणी, परिसेव माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवितसे। भागीरथी महादोष निवारिणी, सकळ स्वामिनी तीर्थाची। जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझे तिरी, ऐक्य परत्रे सुख रूप। भागीरथी महादोष निवारिणी, सकळ स्वामिनी तीर्थाची। विष्णुदास तुका संताचे पोसणे, अथवा तुका विष्णुदास संताचे पोसणे, वाघ पुष्पतेने पाठविले। भागीरथी महादोष निवारिणी, सकळ स्वामिनी तीर्थाची। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा, बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची किल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार संताच्या, मस्तक पायावरी, मस्तक पायावरी, या गो वार करी संताच्या, या गो वार करी संताच्या। मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या। सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर। परिसेव माते माझी विनवणी, परिसेव माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवितसे। भागीरथी महादोष निवारिणी, सकळ स्वामिनी तीर्थाची। प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संपूर्ण विश्वाला माता गंगेप्रमाणे पतित पावन करणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांच्या पत्र ह्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलाय। विठ्ठल कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ। अभंगावरती चिंतन करण्याच्या अगोदर आपल्या ह्या परिसरामध्ये चालू असलेला हा नामजप यज्ञ जनता जनार्दनाच्या सहकार्याने
साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त परिसरातील कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा नामजप यज्ञ सर्व श्रोत्यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी मला कीर्तनाकरता केलेलं आमंत्रण निमंत्रण आणि ते स्वीकारल्यामुळे तुम्हा समस्त भाविकांचं एकत्र झालेलं दर्शन विठ्ठला या वर्षी आपल्या सप्ताहाचं थोडंसं आगळं वेगळं पण आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. अनेक योग आपल्या सप्ताहामध्ये आहे. सप्ताहाच्या प्रारंभालाच गुरुनाम गुरु वैकुंठवासी जोग महाराजांची पुण्यतिथी ह्याच कालावधीमध्ये नामदेव महाराजांचाही सोहळा ह्याच कालावधीमध्ये आला. त्यामध्ये उद्याची येणारी शिवजयंती ह्याच सप्ताहामध्ये आलेली आहे आणि श्री गुरु निवृत्तीनाथ दादांना या पृथ्वीतलावरती अवताराला येऊन 751 वर्ष झालेली आहे. म्हणजे अनेक प्रकारचे योग या सप्ताहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने अवंतर विषय न मांडता अभंगाच्या दिशेने आपण जाण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल ज्या ज्या वेळेस पुंडलिक वरदा केलं जाईल, ज्या ज्या वेळेस श्री गुरु निवृत्तीनाथ दादांच्या नावाचा उच्चार केला जाईल, त्या त्यावेळेस सर्वांनी त्या भजनामध्ये त्या नामस्मरणामध्ये सर्वांनी सामील व्हायचं. बघा, मी नेहमी सांगत असतो महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणं सगळ्यात अवघड विषय. मुळामध्ये तुकोबारायांच्या अभंगावरतीच कीर्तन करणं हा एक अवघड विषय. त्याचं कारणही तसंच आहे. तुकोबारायांचा गाथा म्हणजे कुठल्या ग्रंथावर केलेलं भाषांतर नाही अथवा कुठल्या ग्रंथावर केलेली टीका नाही. हे स्वतंत्र काव्य आहे म्हणून याला स्फुट काव्य असं म्हणतात. वास्तविक अभ्यासाच्या दृष्टीने चिंतनाच्या दृष्टीने इतर ग्रंथ संपदा फार सोपे, पण गाथा तसा नाही बरं का. गाथा सगळ्यात अवघड जर काय असेल तर गाथा आहे. वास्तविक वेद वाचायला अवघड वाटतात आणि वेद समजायला सुद्धा अवघड वाटतात, पण तुकोबारायांच्या गाथ्याचा जर विचार केला तर वेद वाचायलाही अवघड नाही आणि वेद समजायलाही अवघड नाही. मग आम्हाला अवघड का वाटतात? वास्तविक वेदाचा प्रतिपाद्य विषय भगवान परमात्मा. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधीला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावी. वेदाचा प्रतिपाद्य विषय भगवान परमात्मा आहे वेद. पण तुकोबारायांच्या गाथ्याचा विचार केला तर वेद अवघड नाही, गाथा अवघड आहे. त्याचप्रमाणे माणसं बोलता बोलता सहज म्हणतात शास्त्र फार अवघड. मुळात शास्त्र अवघडच नाही बरं का. त्या शास्त्राचं एकमत नाही. कोणी म्हणतं मोक्ष हा कर्माने मिळेल, कुणी म्हणतं मोक्ष हा ज्ञानाने मिळेल, कुणी म्हणतं मोक्ष हा उपासनेने मिळेल, तर कुणी म्हणतं मोक्ष नामचिंतन. याचा अर्थ त्या शास्त्राचा काय चालू आहे? वाद आहे. आणि तुकोबाराय तर म्हणतात तेथे नाही भाव एक विधा, तेथे नाही भाव एक विधा, तेथे नाही भाव एक विधा, तेथे नाही भाव एक विधा. या शास्त्राचं एकमत नाहीये. शास्त्र भिन्न भिन्न प्रकारे मोक्ष पदापर्यंत मनुष्य पोहोचू शकतो असं सांगतात. शास्त्राचं एकमत नाही. मग तुकोबारांच्या गाथ्याचा विचार केला तर शास्त्र सुद्धा अवघड. त्याचप्रमाणे गीता फार अवघड आहे का? तुकोबाराय तर म्हणतात गीतेचा प्रत्येक अध्याय अध्यायाध्या ते प्रसवी, एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला प्रसवलेला आहे. संगत आहे. गीतेचा अध्याय म्हणजे ही संगती आहे. मग प्रत्येक वेळेस तुम्हाला एकच उत्तर सांगतो, आम्हाला गीता अवघड का वाटत? तर त्याचं कारण असं आहे, आम्ही गीतेपर्यंत पोहोचत नाही म्हणून गीता आम्हाला अवघड वाटते. वास्तविक ती अवघड नाही. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी स्वतंत्र ग्रंथ नाही. संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ही प्रगट केलेली आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम
ब्रह्मानंदाला हरी प्रगट केली ब्रह्मानंदाला हरी प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर ब्रह्मानंदाला हरी प्रगट केली ब्रह्मानंदाला हरी प्रगट केली गीता अलंकार नमो ज्ञानेश्वरी गीता अलंकार नमो ज्ञानेश्वरी संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी प्रगट केलेली आहे. प्रगट झाली नाही, प्रगट केली. पण ज्ञानेश्वरी अवघड का वाटते त्याचं एक प्रमाणबद्ध कारण. ज्ञानेश्वरी अवघड का वाटते आम्हाला? त्या ज्ञानेश्वरी मध्ये एक भाषा नाही, 56 भाषेचा केला से गौरव 56 भाषेचा केला से गौरव 56 भाषेचा केला से गौरव 56 केला से गौरव भवनदी नाव उभारिणी भवनदी नाव उभारिणी भवनदी नाव उभारिणी भवनदी नाव उभारिणी हे एक कारण. आम्हाला ज्ञानेश्वरी अवघड का वाटते? त्या 56 भाषा आहे. 56 भाषेचा केला से गौरव भवार नवी नाव उभारी. आणि मला असं वाटतं अजून आपल्याला आपलीच भाषा नीट बोलता येत. ज्ञानेश्वरी मध्ये 56 भाषा आहे. चला या सर्व प्रमाणामधून हे सिद्ध झालं ही सर्व ग्रंथ संपदा सोपी. पण तसं डोकं गाथ्या लावू नका, गाथा अवघड आहे. गाथा का अवघड आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला. 2-3 प्रमाणाने सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. जव हे सकळ सिद्ध आई हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रा जाय चुकवून. जोपर्यंत शक्य आहे ना तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. भविष्यामध्ये कोट्यावधी रुपयाची संपत्ती आपल्या जवळ असेल पण जर इथं साथ दिली नाही तर तीर्थयात्रा आपल्याला करता येणार नाही. असं प्रमाण कोणाचं आहे? तुकोबरायांचं. तुकोबराय म्हणतात तीर्थयात्रा करून घ्या. आता हे प्रमाण तुकोबरायांचं. आणि तेच तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात तीर्थाटने एके तपे उंबळसी नाथिले दरीशी अभिमान. कशाला जातो तीर्थाला? बरं काय त्या तीर्थामध्ये? अरे तीर्थामध्ये पाणीच आहे आणि मंदिरामध्ये जो देव आहे तो दगडाचाच आहे आणि सज्जनाला तर भगवान परमात्मा इथेच. तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. मला एक सांगा, आता पहिलं प्रमाण ऐकून तीर्थयात्रेला जावं का दुसरं प्रमाण ऐकून तीर्थयात्रा रद्द करावी? तुमचं काय मत आहे? एक प्रमाण दुसऱ्या प्रमाणासारखं नाही. तुम्ही म्हणणार हे 2 प्रमाण शोधले मांडले आमच्या पुढे. आणखीन 2 सांगतो. काळ सारावा चिंतने एकांत वाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. हा काळ जो आहे हा चिंतनामध्ये घालवावा पण कुठे लोकांमध्ये. अरे एकांत वाशी गंगा स्नान, एकांतात जावं म्हणजे वनात जावं आणि तिथं गेल्यानंतर देवाचं पूजन करावं. नाहीच पूजन जमलं तर प्रदक्षिणा तुळशीच्या. हे सर्व करायचं पण कुठे करायचं? वनात करायचं. आता हे प्रमाण कोणाचं आहे? तुकोबरायांचे. आणि तेच तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात न लगती सायास सुखी येतो घरा. मग आता पहिलं प्रमाण ऐकून वनात जावं का दुसरं प्रमाण ऐकून वनातून घरी यावं? एक प्रमाण दुसऱ्या प्रमाणासारखं नाही. तुम्ही म्हणणार हे 2 प्रमाण शोधली मांडले आमच्या पुढे पण तुम्ही सर्व जाणकार श्रोते आहात. ही जी प्रमाण गायल्या गेली सांगितल्या गेली ही वेगळ्या वेगळ्या अभंगातील वेगळी वेगळी प्रमाण. पण जगद्गुरु तुकोबरा एकाच अभंगामध्ये 2 प्रकारच्या भूमिका म्हणतात. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे झार, नाही अपवित्र शरीराचे. हे शरीर दुःखाचं कोठार आहे
रोगाचं भंडार आहे, अतिशय दुर्गंधी युक्त आहे. किती चांगले चांगले पदार्थ या शरीरामध्ये टाका तरी त्याची घाणच होते, इतकं घाणेरडं शरीर. आता हे प्रमाण कोणाचं आहे? तुकोबारायांचं आहे. आणि तेच तुकोबाराय दुसऱ्या चरणात काय शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसोळे, शरीर साध्य होय गेले शरीर साधे परब्रह्मा. शरीर उत्तम चांगले सुखाचे घोसले, शरीर साध्य होय गेले साधे होय म्हणजे महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात शरीर दुःखाचं कोठारे, रोगाचं भंडारे, दुर्गंधी युक्त आहे. किती चांगले चांगले पदार्थ शरीरामध्ये टाका तरी त्याची घाणच होते. आणि तेच महाराज दुसऱ्या चरणामध्ये भाषा बदलवतात आणि ते शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. हेच एक इतकं उत्तम आणि चांगलं शरीर आहे. ह्याच शरीराने भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते, इतकं चांगलं आहे. आता मला सांगा, पहिल्यांदा सांगतात घाणेरडं आहे, हे बरोबर का नंतर सांगतात हे उत्तम चांगलं आहे, हे बरोबर? तुमच्या मत काय? अहो तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं तर दोन्हीही बरोबर. का? तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे ज्या ज्या अधिकाराचे भक्त आले मी त्यांचा तो अधिकार पाहून मी त्यांना त्या त्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. अधिकार तैसा दावेला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश. जे जे आले त्यात या सर्व प्रमाणातून मला फक्त हा सिद्धांत मांडायचा होता. तुकोबारायांच्या अभंगावरती कीर्तन करणं अवघड. विठ्ठल पण तुकोबारायांच्या अभंगावरती कीर्तन करणं किती अवघड हे मला आता 27 वर्षानंतर कळायला लागले. हे अवघड. मला 27 वर्ष झाले कीर्तनाला सुरुवात करून, पण तुकोबारायांच्या अभंगावर जो अर्थ तुकोबारायांच्या अभंगाचा जो अर्थ आपल्याला अपेक्षित आहे, कदाचित तुकोबारायांच्या जो निर्माण केला तुकोबारायांनी त्याचा अर्थ कदाचित वेगळा असू शकतो. कारण आपण जो अर्थ काढला ते आपल्या बुद्धीचे फवारे आहे. हाच अभंग तुकोबारायांना वेगळ्या अर्थाने अपेक्षित असेल. पण भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील तशी आपण अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल बघा, ज्याप्रमाणे आपण वारीला जातो, पण वर्षाची वर्षाला आपण आषाढीला वारीला जातो म्हणजे आपण वारकरी आहे वर्षाचे. आपण वर्षाचे वर्षाला जातो, आपण वर्षाचे वारकरी. जगद्गुरु तुकोबाराय महिन्याचे वारकरी, पंढरपूरचे महिन्याचे वारकरी. जसे आपण वर्षाचे तसे ते महिन्याचे. पण फक्त तुकोबाराय जात होते असं काही नाही. तुकोबारायांच्या बरोबर देहू परिसरातील निवडक सुद्धा वारकरी पंढरपूरला जात होते. सर्व वारकरी तुकोबारायांची भेट घेतात. महाराज आता आपण वारीला केव्हा जायचं? महाराज तुकोबाराय म्हणे पंचमीला इथून निघू. म्हणजे दिवस ठरला, तारीख ठरली, वेळ ठरली, जाणं निश्चित झालं. आणि त्या दिवसाची वाट पाहणारी वारकरी. एक लक्षात ठेवा, वारकरी म्हटलं की त्या वारकऱ्याला वारीची तळमळ निर्माण झाली पाहिजे. याच्यामध्ये 2 प्रकार करता येतात, माळकरी आणि वारकरी. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. वारकरी माळकरी राहतात. वारकरी कोण राहतात? माळकरी राहतात. पण माळकरी वारकरीच राहतात असं नाही. कितीतरी माळकरी आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा घरीच राहतात. याचा अर्थ ती माळकरी आहे, वारकरी नाही. बघा, गुरुनाम गुरु वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार त्यांनी गुरुनाम गुरु वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांचं चरित्र चिंतन लिहिलं. मला वाटतं सुवर्ण पिंपळ या नावाचा ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला मामांच्या चरित्राचा. आणि त्याच्यामध्ये मामांच्या मुखातून आलेली वाक्य ही त्याच्यामध्ये सुविचार म्हणून टाकलेली आहे. त्यातलं एक वाक्य असं आहे, वारकरी वारीला दिसला नाही तर तो मेला असं समजा. वारकरी आहे ना तो, माळकरी ना तो. माळकऱ्याने काय केली पाहिजे? वारी. आणि ज्या अर्थी तो वारकरी वारीला दिसत नाही त्या अर्थी तो काय झालाय? मेला म्हणून तो दिसत नाही. त्या दिवसाची वाट पाहणारे वारकरी निवडक होती.
दिवस आला, तारीख आली, वेळ आली आणि तुकोबारायांची भेट घेण्याकरता देहुला. पण त्याच रात्रीला एक घटना घडली. कोणती? जगद्गुरु तुकोबारायांना शीतज्वर नावाची व्याधी झाली. शीतज्वर म्हणजे काय? शीत म्हणजे थंडी आणि ज्वर म्हणजे ताप. त्यांना थंडी ताप आला. तो इतका वेगाचा आला, महाराज हालू शकत नाही, बोलू शकत नाही, चालू शकत नाही. सर्व वारकरी आले सांगितलं महाराज आता वारीला गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात काय करू, हा शरीराचा प्रतिबंध आडवा आला ना. आज मला शीतज्वर नावाची व्याधी जडली, मला हालता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही, पाहता येत नाही, काय करावं. मला असं वाटतं ह्या महिन्याला मला वारीला येता येत नाही. पण जरी मला येता येत नाही, पण तुम्ही मात्र वारीचं खंडन करू नका, वारीला जा. का? तुम्ही माझ्या समोर फक्त वारकरीच आहे असं नाही. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, पिता कृपावंत, मानविता कृपावंत, तुम्ही सनकादिक संत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, सनकादिक संत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत. तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, तुम्ही सर्व संत मंडळी आहात, वारीला जा. फक्त काय करा, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करा, कथा कीर्तन श्रवण करा. एकदा भगवान परमात्म्याचं दर्शन करण्याकरता गेले ना, एकदा माझ्या वाट्याचं दर्शन घ्या. वास्तविक त्या इतर वारकऱ्यांना तुकोबारायांच्या विरहित वारीला जाणं अवघडच विषय होता. पण जड अंतकरणाने वारकरी निघाली आणि जिथपर्यंत वारकरी दिसत होती तिथपर्यंत तुकोबाराय पाहत होती. उभाराहून पाहू लागली आणि मनात कल्पना करू लागली. आता वारकरी वेशीपर्यंत गेले असतील, आता वारकरी शिवेपर्यंत गेले असतील, आता त्याने गाव सोडला असेल, आता ते पुण्याला गेले असतील, आता सासवडला गेले असतील, जेजुरीला गेले असतील, वाल्ह्याला गेले असतील. नव्हे नव्हे वारकऱ्यांनी आता वाखरीपर्यंत प्रवेश केला असेल, चंद्रभागेमध्ये स्नान केलं असेल, आता दर्शनाच्या बारीला उभे असतील, आता त्यांनी दर्शन घेतलं असेल, नक्की आता ते नगर प्रदक्षिणा करीत असतील. वास्तविक तुकोबाराय होते कुठं? घरी. आणि चिंतन कुठं चालू होतं? वारीचं. आपलं उलट राहत, आपण राहतो पंढरपूरमध्ये, पण चिंतन वाटलं हा संतांमध्ये आपल्यामध्ये हा एक फरक आहे. बघा, ज्याप्रमाणे देहू परिसरातील वारकरी वारीला येत होती त्याचप्रमाणे महाराष्ट्रातूनही निवडक निवडक वारकरी पंढरपूरला येत होती. पण महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी ह्या वेळेस येताना पंढरपूरला मनात एक वेगळा संकल्प केला होता, वेगळी धारणा केलेली होती की तुकोबाराय पंढरपूरमध्ये भेटले रे भेटले की आपल्या मनातलं तुकोबारायांच्या समोर मांडायचं, हे ठरलं. महाराष्ट्रातल्या निवडक असणाऱ्या वारकऱ्यांनी चंद्रभागेवर स्नान करताना बघितलं, तुकोबाराय दिसले नाही. दर्शन बारीला बघितलं, तिथं दिसले नाही. नक्की म्हणे बघा, आपण वर्षाला जातो तरी उतरण्याची जागा आपली निश्चित असते. ती महिन्याची वारकरी होती, म्हणजे तुकोबाराय जिथे उतरतात आपण तिथे जाऊन पाहू. त्यांनी तिथे येऊन पाहिलं, पण तरी तुकोबाराय दिसत नाही, नगर प्रदक्षिणा करताना दिसत नाही, कोणीही दिसत नाही. पण देहू परिसरातील वारकरी दिसतात. आणि मग त्याने विचारलं का हो तुकोबाराय का नाही आले? मग त्याने सांगितलं त्यांना शीतज्वर नावाची व्याधी जडली. ती व्याधी इतकी जोराची आहे, महाराज हालू शकत नाही, बोलू शकत नाही, चालू शकत नाही, म्हणून ह्या महिन्यामध्ये महाराज वारीला येऊ शकले. वास्तविक महाराष्ट्रातील निवडक असणाऱ्या वारकऱ्यांचं त्यांच्या मनातच राहिलं. आणि दुसरी चिंता सुरू झाली, आता महाराजांची तब्येत बरी असेल का? आणि त्यांनी ठरवलं वारी संपल्यानंतर आता पुन्हा घरी न जाता आपण तुकोबारायांना भेटण्याकरता देहूला जायचं ठरलं.
ज्यावेळेस द्वादशीचं पारणं सोडल्यानंतर देहू परिसरातील वारकरी निघाली तर त्याच बरोबर महाराष्ट्रातील 200-250 निवडक वारकरी त्यांच्या बरोबर निघाले. दर मजल करत देहूला आले आणि तुकोबारायांची जी माहिती पंढरपूरमध्ये मिळाली होती त्याच्याही पेक्षा तुकोबारांची तब्येत खराब झालेली होती. तुकोबारांना बघितल्या श्री संताची या माता चरणा, 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 साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. बघितल्या दर्शन घेतलं, पण नेहमी पंढरपूरमध्ये दिसणारी वारकरी आज देहूमध्ये. काय कारण नाही म्हणे महाराज, पंढरपूरमध्ये तुमच्या तब्येतीविषयी माहिती मिळाली म्हणून आम्ही घरी न जाता तुम्हाला पाहण्याकरता आलो. तुकोबाराय म्हणतात इथपर्यंत तुम्ही आले मला बरं वाटलं. तुकोबारायने त्यांच्या मनातलं बरोबर हिरलं. तुम्ही फक्त मला भेटण्याकरताच आले असं नाही, नक्की तुमच्या मनामध्ये काहीतरी हेतू आहे, संकल्पना आहे. ते म्हणे महाराज तुम्ही आमच्या मनातलं ओळखलं, पण पंढरपूरमध्ये भेटल्या तुमच्या समोर आमच्या मनातलं मांडायचं हे ठरलं होतं, पण तुमच्या बातमीविषयी कळालं, तब्येतीविषयी कळालं आणि आमच्या मनातच राहिलं. मग सांगा तुमचं काय ठरलं? पण तुमची तब्येत खराब झाली ते होऊ द्या, पण सांगा तुमच्या मनात काय ठरलं होतं? म्हणे तुकोबाराय यावेळेस हे ठरलं होतं, पंढरपूरमध्ये तुमची भेट झाली की तुम्हाला बरोबर घ्यायचं. आमच्या मनातलं तुमच्या समोर, मग तेच विचारतो ना, तुमचं काय ठरलं होतं ते सांगा. आमचं हे ठरलं होतं तुम्हाला बरोबर घ्यायचं आणि या भारतातली तीर्थयात्रा करायची, हे ठरलं होतं. तुकोबाराय म्हणतात प्रमाण होऊन गेलं आपलं. तुकोबाराय म्हणतात मुळात तीर्थयात्रा करण्याची इच्छा नेहमी होत नाही, पण ज्या वेळेस ही इच्छा झाली त्यावेळेस ती लगेच पूर्ण करून घ्यायची. का? शरीर आपलं पुढे साथ देईलच याची शाश्वती नाही. मग ज्या वेळेस इच्छा झाली बस त्यावेळेस निघून जावं तीर्थयात्रा. तुकोबाराय ते वारकरी म्हणतात तुकोबाराय आम्हाला तीर्थयात्रा करायची भलत्या सलत्या कोणाबरोबर नाही, ती तीर्थयात्रा तुमच्या बरोबर करायची. आणि त्याचं कारण आहे असं आहे, तुमच्या बरोबर केली तर ती यात्रा होईल आणि इतरांच्या बरोबर गेलो तर मग ती जत्रा होईल. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माधाने मासी दिले, हाची माधाने मासी दिले, हाची माधाने मासी दिले. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माधाने मासी दिले, हाची माधाने मासी दिले, हाची माधाने मासी दिले. हाची माझानी सिद्धनी म्हणजे तीर्थयात्रा इतरांबरोबर केली तर ती जत्रा होईल. आणि लक्षात ठेवा, तीर्थक्षेत्रावर भरते त्याला यात्रा म्हणावं. तीर्थक्षेत्रावर भरते तिला काय म्हणावं? यात्रा. आणि गावगाव भरते हा ती जत्रा राहते, लक्षात ठेवा. पण तीर्थ यात्रे अलंकापुरा येते, लक्षात ठेवा. अलंकापूर सारख्या ठिकाणी भरते तिला यात्रा म्हणावं. तीर्थावर भरते. आता बघा त्र्यंबकेश्वरला भरली होती, काय होती? यात्रा. आणि आपल्या गावात भरती ती ती जत्रा. म्हणून इतरांच्या बरोबर गेलं तर जत्रा होईल, आम्हाला तीर्थयात्रा तुमच्या बरोबर करायची. तुकोबाराय मला काय करू, आज शरीराचा प्रतिबंध आडवा आला ना, मला हलता येत नाही, चालता येत नाही, मग महाराज आम्हाला तीर्थयात्रा करायची नाही. अरे पण आता सांगितलं ना तुम्हाला, जोपर्यंत शक्य आहे ज्या वेळेस ती इच्छा झाली ती त्याच वेळेस पूर्ण करून घ्यायची, मग पुन्हा तीर्थयात्रा करता येत नाही. वास्तविक त्यांनी ठरवलं जायचं नाही, त्यांनी ठरवलं जायचं नाही, पण तुकोबारायने त्यांना पुन्हा तयार केलं, जाण्याकरता तत्पर केलं. आणि मी तुमच्या बरोबर तीर्थयात्रेला यावं ही इच्छा तुमची का? फक्त मला त्या क्षेत्रातली त्या तीर्थाची मला माहिती म्हणूनच ना. अरे मग इथं बसल्या बसल्या मी तीर्थयात्रा कशी करायची याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करू शकतो. फक्त काय करा, तीर्थयात्रा करत असताना
बघा मी आज तुमच्या समोर घेतलेला अभंग नाही बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही मला मग का हो आतापर्यंत 7 वर्ष झाले आणि 8वं वर्ष आहे, प्रत्येक कीर्तनकाराने अभंगच घेतला आणि तुम्ही म्हणता अभंग नाही म्हणजे तुकोबारायांचं हे पत्र आहे आणि मी फक्त त्या पत्राचा मजकूर सांगण्याकरता तुमच्या समोर उभा आहे. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला तीर्थयात्रा करायचीच असेल, कुठूनही सुरुवात करण्यापेक्षा ह्या भारतामध्ये एक वडिलांचं पिंडदान करण्याचं ठिकाण, तुम्ही तीर्थयात्रेला प्रारंभ करताना तिथून करा. कुठून? पिंड पदावरी पिंड पदावरी दिला बोलिये खरी, दिला बोलिये खरी, बोलिये खरी, दिला बोलिये खरी, बोलिये खरी, दिला बोलिये खरी. भारतामध्ये एक ठिकाण असं आहे, गया नावाचं ते ठिकाण आणि त्याला पितृगया असं म्हणतात. वास्तविक गया म्हणजे एका देवतेचं नाव नाही बरं का, लक्षात ठेवा. हे एका राक्षसाचं नाव, असुराचं नाव आहे. पण काय विशेषतः महाराज, त्याचं कर्म इतकं चांगलं होतं, त्यानं तपश्चर्या केली. ऐका थोडक्यात सांगतो. त्यानं तपश्चर्या केली, भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेतलं. भगवान परमात्मा म्हणे माग, काय मागायचं ते माग. तो म्हणे मला फक्त एकच चिंता आहे. कोणती? या विश्वाचा उद्धार कसा होईल. कोण विचार करतय? राक्षस. असुर असताना तो विचार करत होता ह्या जगताचा उद्धार कसा होणार आहे आणि मला फक्त एवढीच चिंता आहे, या जगाचा उद्धार कसा होणार. जगाच्या कल्याणा संतांच्या होती देह कष्टविती परोपकारी. भगवान परमात्म्याने त्याला वरदान दिलं, जा म्हणे जर विश्वाच्या कल्याणाकरता तुझी तपश्चर्या असेल तर तुला एक वरदान देतो. कोणतं? कोणीही आला आणि फक्त तुझ्या शरीराला स्पर्श केला तो वैकुंठाला जाईल. त्याला वरदान देऊ. कुणी जरी आलं तुला स्पर्श केला की तो वैकुंठाला जाईल. मला देव दानव मानव पशु पक्षी सगळे यायचे, त्याला स्पर्श करायचे. जायचे कुठे? वैकुंठाला. आता वैकुंठात जागा होईना, नरक लोक वस पडला, कारण तिकडे कुणी जाईना. यमधर्म भगवान विष्णूकडे गेले, सांगितलं देवा अहो तुम्ही गया नावाच्या असुराला वरदान दिलं, प्रत्येक जण जातो त्याला स्पर्श करतो, जातो कुठे? वैकुंठाला. असं काही करा, काही तिकडे गेले पाहिजे, काही इकडे आले, आमचे दुकानं चालले पाहिजे ना, काही आमच्याकडे पण आले पाहिजे. भगवान विष्णू म्हणे मग एक काम करा. काय करा? तुम्ही गया नावाच्या असुराकडे जा, तो पारमार्थिक आहे, त्याला सांगा तुझ्या शरीराचा उपयोग यज्ञाकरता होणारे तू शरीर देतो का? तुम्ही जा विचारा त्याला. सर्व देव गेले, सांगितलं हे गया तुझ्या शरीराचा उपयोग यज्ञाकरता होणारे तू शरीर देतो का? तो म्हणतो या शरीराचा उपयोग जर यज्ञाकरता जर होत असेल तर शरीर द्यायला हरकत काय? बघा तुम्हाला अतिशक्ती वाटेल. गया नावा आता बिहारमध्ये, भारतामध्ये बिहार आणि बिहारमध्ये गया. महाराज त्या गयाला खाली झोपवलं देवलोकांनी, मुसळे महाराज खाली झोपवलं. गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून, मला वाटतं निवृत्ती महाराज वक्ते त्यांच्या मुखातून एकदा ऐकलं होतं. ते म्हणे गया नावाचा असुर खाली झोपवला तर त्याचा शिराचा भाग होता गयेला आणि त्याच्या चरणाचा भाग होता पंढरपूरमध्ये. असा विशाल असुर होता तो. त्याला झोपवलं, छातीवर यज्ञकुंड मांडलं, पण काय झालं ते शरीर हालायचं, त्याचं शरीर हालायचं. देवलोक पुन्हा भगवान विष्णूकडे गेले, देवा असं काहीतरी करा, अहो त्याचं शरीर हालतंय. भगवान परमात्म्याने सांगितलं एक काम करा, एक शिळा घ्या आणि त्याच्या छातीवर ठेवा, शांत होईल तो. आता त्या शिळेची मोठी कथा आहे, तो ना कथा सांगत नाही. देवमयी नावाची ती शिळा होती. ती देवमयी नावाची शिळा आणली, छातीवर ठेवली, यज्ञकुंड मांडलं, तरी त्याचं शरीर हालायचं नाही. जेव्हा ते शरीर हलतंय ना, मग एक काम करा, माझी मूर्ती तयार करा आणि ठेवा त्या शिळेवरती, शांत होईल. भगवान परमात्म्याची मूर्ती तयार केली, शिळेवर ठेवली, तरी त्याचं शरीर हलायचं नाही. देवा आता तुम्हीच काहीतरी करा.
स्वतः प्रत्यक्ष भगवान परमात्मा आले आणि आपली चरण कमल त्या शिळेवरती ठेवली आणि हळूहळू त्या गया नावाच्या असुराचं शरीर शांत झालं. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. हे गया माग, काय मागायचं ते मग. म्हणजे आता सगळं संपलं, आता काय मागायचं. आतापर्यंत प्रत्येक जण येत होता, मला स्पर्श करत होता आणि कुठे जात होता? वैकुंठामध्ये. आता या जगाचा उद्धार कोण करील? हा एक आसुर विचार करतोय, हे लक्षात ठेवा. राक्षस विचार करतोय जगाचा उद्धार कसा होईल. भगवान परमात्म्याला दया आली, सांगितले हे गया तुझं नावही संपणार नाही आणि तुझं कार्य संपणार. कोणीही ग्रस्त, आपली आई वडील बहीण भाऊ कोणाचाही पिंड जर या ठिकाणी येऊन करील ना, त्याच क्षणाला त्याला सुखाची प्राप्ती होईल आणि तुझं नाव संपणार नाही. भगवान परमात्म्याने त्या परिसरालाच नाव देऊन टाकलं गया. गया हे देवाचं नाव नाही, का असुराचं नाव आहे, लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मग तुम्ही गयेपासून सुरुवात करा. पण मात्र त्या गयेला गेले का तुमचा विधी आटोपला, तिथून परत नका येऊ. तिथून पहिलं पत्र दिलं तुकोबाराने. 4 पत्र दिले, लक्षात ठेवा. किती पत्र दिली वारकऱ्यांच्या बरोबर? 4 पत्र दिली. पहिलं पत्र गयेला अर्पण करा. आजही जर तुम्ही कधी गयेला गेले ना त्या ठिकाणी, तर त्या गयेला त्या राक्षसाचं मंदिर नाही, पण त्याच्या छातीवर जी देवमय नावाची शिळा ठेवली, भगवान परमात्म्याची चरण ज्या शिळेवरती आहे ना, त्याच शिळेचं या विश्वाच्या पाठीवर त्या ठिकाणी मंदिर झालं. आता फार मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी. त्याच शिळेचं फार मोठं मंदिर झालेलं आहे. तुकोबाराय म्हणतात तिथून जर निघाले तुम्ही, मग तिथून कुठे जा? दुसरं पत्र आहे तुकोबारायांचं. मथुरेच्या राया हे मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया. हे दुसरं पत्र आहे, लक्षात ठेवा. प्रकरण परगाथ्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकरण आहे. नाम पराभंग आहे, संत पराभंग आहे, करुणा पराभंग आहे, मागणी पराभंग आहे, प्रेमाचं भांडण आहे, सलगीचे अभंग आहे, पंढरी महात्म्य आहे, आळंदी महात्म्य आहे. मग तुकोबारांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकरण आहेत. त्यामध्ये पत्र हे एक प्रकरण आहे, लक्षात ठेवा. पत्र हे प्रकरण आहे. पहिलं पत्र गयेला गेलं, दुसरं पत्र मथुरेला गेलं. आता तिचं चिंतन करण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात तिथून तुम्ही मथुरेहून लवकर निघा. मथुरेहून लवकर निघा आणि तिथून गेल्यानंतर तुम्ही पुढे वाराणसीला जा. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. रंगमी अनाथ, रंगमी अनाथ, रंगमी अनाथ, रंगमी अनाथ, दिन रंगमी अनाथ, दिन रंगमी अनाथ. तुम्ही तिथून वाराणसी म्हणजे काशीला जा. काशीच्या देवतेला 31 पत्र अर्पण करा. तुम्ही विश्वनाथ. आता विशेष करून आता पुढच्या हप्त्यामध्ये या अभंगाचा फार वापर होईल. मग महाशिवरात्र आली, पण लक्षात ठेवा हा अभंग नसून एक पत्र आहे. विश्वनाथ हे पत्र आहे. काय झालं बरं का, जड अंतकरणाने वारकरी निघाली, गयेला गेली, मथुरेला गेली, काशीमध्ये आली. बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं की त्या क्षेत्रातलं पहिलं कर्म जर कोणतं असेल तर तिथल्या तीर्थाचं स्नान, पहिलं स्नान करावं लागतं. जे जे कुणी काशीला गेले असतील त्यांनी फक्त मनकर्णिकेचा घाट नजरेसमोर आणा. 84 घाट आहे त्या काशीमध्ये गेलं तर 84 घाट आहे. फक्त मनकर्णिकेच्या घाटावरती ते निवडक 200-250 वारकरी गेली. सकाळची वेळ होती, सूर्याचा उदय झालेला होता, 9 लाख यात्रा भरलेली होती. जशी आता बघा, आता आपल्याकडे 2026 आणि 27 महापर्वणी म्हणजे आता सिंहस्थ पर्वणी येते आपल्याकडं.
असा कुंभमेळा भरलेला होता काशीमध्ये. 9 लाख यात्रा भरलेली होती. निवडक 200-250 वारकरी त्या ठिकाणी होती. सकाळची वेळ, सूर्याचा उदय झालेला आणि त्या गंगेच्या प्रवाहातून एक हिरवी साडी असलेली, हिरवी चोडी असलेली, हातामध्ये हिरवा चुडा आणि हात वरती आलेला होता. त्या गंगेच्या प्रवाहातून हात वरती आला आणि वरती आलेला हात सर्व विद्वानांनी बघितला आणि ठाम निश्चय झाला, अरे हा हात जो आहे ना, हा भलता सलता कोणाचा नाही, हा हात कोणाचा आहे, गंगेचाच हात आहे, असं ठाम निश्चय झाला. आता हे कळाल्यानंतर लोक काय गप्प बसतात का? हात गंगेचा आहे हे लोक कळाल्यानंतर लोक गप्प बसणार आहे का? प्रत्येक जण येतो आणि त्या गंगेच्या हातावर काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवा, माता गंगा कोणाच्याही वस्तूचा स्वीकार करत नाही. सकाळी हात वरती आला, दुपार झाली, दुसरा प्रहर झाला, तिसरा प्रहर झाला, कोणाच्या वस्तूचा स्वीकारही करत नाही. हात तर गंगेचा आहे, बरं हातही खाली घेत नाही. काय करावं? निवडक 200-250 वारकऱ्यांमध्ये एका वारकऱ्याने विचार केला, अरे तुकोबरायने आपल्याकडे 4 पत्र दिली, 3 पत्र आपण 3 देवतेला समर्पण केली, अर्पण केली, पण अजून आपल्याकडे 1 पत्र बाकी. आपण काय करू? ते पत्र ह्या गंगेच्या हातावर ठेवून बघू. बरं, स्वीकारलं तर स्वीकारलं, नाही स्वीकारलं तर नाही स्वीकारलं, ठेवून पाहिला काय हरकत आहे? एका वारकऱ्याने झोळीमध्ये हात घातला, पत्र हातामध्ये काढलं, त्या गंगेच्या प्रवाहामध्ये उडी घेतली. ज्या ठिकाणी गंगेचा कर हात वरती आलेला होता, वंदन केलं आणि हातातलं पत्र त्या गंगेच्या हातावरती ठेवलं. पत्र हातावर ठेवता क्षणीच माता गंगेनं त्या पत्राचा स्वीकार केला आणि आपला हात खाली घेतला. महाराज, किती जगद्गुरु तुकोबाराय मोठे होते. महाराष्ट्रातून एका खेड्यातून एका शेतकऱ्यांनी पाठवलेलं वारकऱ्यांच्या बरोबर पत्र आणि त्या पत्राचा स्वीकार करण्याकरता माता आज उत्तर प्रदेशमध्ये गंगेच्या प्रवाहामध्ये हात वरती करते आणि त्या पत्राचा स्वीकार करते. किती जगद्गुरु तुकोबाराय मोठे होते. तुम्ही महाराज, मग जे पत्र त्या गंगेच्या हातावर ठेवलं, नेमकं ते पत्र कोणतं? अहो, तेच पत्र मी आज तुमच्या समोर चिंतनाकरता घेतलंय. तुकोबाराय तेच अभंगाच्या पहिल्या परिसेव माते माझी विनवणी, 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 परिसेव माता माझी विनवणी, परिसेव माता माझी विनवणी, परिसेव माता माझी विनवणी, परिसेव माता माझी विनवणी, परिसेव माते माझी विनवणी, परिसेव माते माझी विनवणी, परिसेव माते माझी विनवणी, परिसेव माते माझी विनवणी. भागीरथी महा दोषणी मरणी, भागीरथी महा दोषणी मरणी, भागीरथी महा दोषणी मरणी, भागीरथी महा
परिशेव माते माझी विनवणी. बघा हळूच आपण आता अभंगामध्ये प्रवेश केला आणि परिशे या शब्दाने या अभंगाला प्रारंभ झाला. लक्षात ठेवा काही शब्द आपल्याच बोली भाषेतले राहतात पण ते काल परत ते शब्द काय झाले लोप पावले. परिशे शब्दाचा अर्थ बसलेली माणसं मला सांगू शकतात. इतका सोपा अर्थ आहे परिशे शब्दाचा. नाही समजलं सांगतो तुम्हाला सोपं करून. बघा तो अर्थ तुम्हाला कसा माहिती ऐका. एक जण म्हणे अहो त्या माणसाला मी इतकं सांगितलं पण त्यांनी माझं परसलंच नाही हो. म्हणजे काय केलं नाही ऐकलं नाही. म्हणजे परिशे शब्दाचा अर्थ काय होतो ऐक. तुकोबाराय माते ऐक. परिसेव माते वास्तविक हा अभंग एक विनंती पत्र आहे. हे पत्र काय आहे विनंती पत्र आहे. तुकोबारा परिसेव माते माझी विनवणी. हे माते मी तुला विनवणी करतो म्हणजे विनंती करतो. बरं विनंती करतो म्हणजे नेमकं काय करतात मस्तक चरणी ठेवीत. हे माते मी तुझ्या चरणावर मस्तक ठेवतो ते तू ऐक पहा. तिला ऐकायला येत नाही का बरं तिला पाहता येत नाही का असा त्याचा अर्थ नाही. बरं का लक्षात ठेवा. ते का म्हणतात हे लक्षात ठेवा. ज्यांच्याकडे मोठे मोठे येतात ना त्यांच्याकडे छोट्यांक पाहायला वेळ राहतो का. तुकोबाराय म्हणतात माते तुझ्याकडे येणारे देव येतात 100 येतात किन्नर येतात मोठमोठे तुझ्याकडे येतात. मात्र ज्यांच्याकडे आता तुम्ही मोठ्यांच्या लग्नाला जाऊन पहा मोठ्यांचं लक्ष कोणाकडे वारकऱ्याकडे. ते लक्ष मोठ्यांचं लक्ष. माते तुझ्याकडे येणारे फार मोठमोठे आहे म्हणून मी तुला विनंती करतो मस्तक चरणी ठेवीत असे. हे माते तुझा काय महिमा आहे तुझी काय महती आहे हे तुकोबाराय दुसऱ्याच चरणात सांगतात. भागीरथी महादोष निवारणी हो. भागीरथी महादोष निवारणी हो. भागीरथी महादोष निवारणी भागीरथी महादोष निवारती. भागीरथी महादोष निवारणी हो. भागीरथी महादोष निवारणी. भागीरथी महादोष निवारती हो. भागीरथी महादोष निवारती. सकळ स्वामिनी तीर्थाची सकळ स्वामिनी तीर्थाची हो. सकळ स्वामिनी तीर्थाची सकळ स्वामिनी तीर्थाची सकळ स्वामिनी तीर्थाची सकळ स्वामिनी तीर्थाची हो. सकळ स्वामिनी तीर्थाची सकळ स्वामिनी तीर्थाची. भागीरथी महादोष निवारिणी हो. भागीरथी महादोष निवारिणी हो. भागीरथी महादोष निवारिणी हो. भागीरथी महादोष निवारिणी. तुकोबाराय म्हणतात काय तुझी महती आहे. बघा कालच्या सूचनेकडे सर्वांनी लक्ष दिलंच असेल असं मी गृहीत धरतो.
काल कार्यकर्त्यांनी तुम्हाला सूचना दिलेली होती, आजपासून पुढे असणारे 3 दिवस, आज उद्या आणि परवा, पुढचे येणारे सप्ताहातले दिवस, प्रत्येक सप्ताहाच्या दिवसामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. जोही कोणी 3ही प्रश्नाचे उत्तर बरोबर देईल त्याचं मंडळ स्वागत करणार आहे, त्यांना पारितोषिक देणार आहे त्याच ठिकाणी लगेच, आजच लगेच. मग तो पुरुष असेल स्त्री असेल. मग आता कीर्तन कसं श्रवण करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. ज्याला पारितोषिक पाहिजे ना श्रद्धेने श्रवण केलं पाहिजे. ऐका 3 प्रश्न केले जातील तुम्हाला, ते शेवटला कार्यकर्ते सांगतील. चला, तुकोबाराय म्हणतात, काय तुझी महत आहे, तुझा काय महिमा आहे. तुकोबाराय म्हणतात, भागीरथी महा दोष निवारिणी. हे माते, अनेक दोषाचं तू निवारण करणार आहे, ही तुझी महत आहे. बघा, तुम्ही जाणकार श्रोते आहात, तुमच्या नक्की लक्षात आलं असेल, वास्तविक तुकोबारायांनी जे पत्र पाठवलं ते कोणाला पाठवलं? गंगेला. कोणाला पाठवलं? गंगेला. मग त्या गंगेचं नाव घ्यायला पाहिजे होतं की नाही? मग त्या गंगेचं नाव न घेता तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये नाव बदलून काय नाव म्हणतात? भागीरथी महा दोष निवारिणी. म्हणजे वास्तविक ज्या गंगेचं नाव घ्यायला पाहिजे होतं त्या गंगेचं नाव न घेता नाव कोणाचं घेतात? भागीरथीचं. याचा अर्थ गंगा आणि भागीरथी ही वेगळी वेगळी आहे की नाही? अहो, त्या गंगेचंच नाव काय आहे? भागीरथी. लक्षात ठेवा, त्या गंगेचंच नाव काय आहे? भागीरथी. पण त्या गंगेला भागीरथी नाव का प्राप्त झालं? ऐका, गंगेला भागीरथी नाव का प्राप्त झालं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल ऐका, थोडक्यात सांगतो बरं का. आता वेळ माझ्याकडे कमी आहे, संपूर्ण चिंतन सांगणं शक्य नाही. भागीरथी नाव का? फक्त एवढ्या करता मी तुम्हाला सांगतोय. राजा, थोडक्यात सांगतो, राजा हरिश्चंद्र आणि हरिश्चंद्राच्या पत्नीचं नाव काय होतं? बघा, तुम्हाला त्याच्या पत्नीचं पण नाव माहिती, पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत वक्ता काय सांगणारे हे श्रोत्यांना माहित असतं ना, त्यावेळेस वक्ता सुद्धा सांगण्यामध्ये अडचणीत येत असतो. लक्षात ठेवा. आता तुम्हाला त्यांचं नाव पण माहिती. त्यांना एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव काय होतं? आता आणखीनच अडचण आहे की तुम्हाला ते पुढचंही तुम्हाला माहिती. म्हणजे राजा हरिश्चंद्रही माहिती, पत्नी माहिती, आणि त्यांचा मुलगा रोहिदास म्हणा, रोहित म्हणा. त्या रोहिताला पुढे एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव काय होतं? आता बरं आहे, मग आता काय चिंता नाही. आता तुम्हाला पुढचं माहित नाही ना, याचा अर्थ आता मी तुम्हाला काही सांगितलं तरी तुम्हाला पटेल. आता ते तसं मी तुम्हाला काही सांगणार नाही, पण ऐका. राजा हरिश्चंद्र, थोडक्यात सांगतात, असं वेळ कमी आपल्याकडे. राणी तारा आणि दोघांपासून मुलगा झाला, त्याचं नाव होतं रोहिदास म्हणा. पुढे त्या रोहिदासाला वेळ कमी असल्यामुळे पटकन एक मुलगा झाला बघा त्याला लगेच, त्याचं नाव होतं चंप. त्याचं नाव काय होतं? चंप. रामायणामध्ये जी चंपापुरी आलेली आहे ती चंपापुरी त्या चंपाने वसवलेली आहे, तो चंप. बघा, पुढे त्याला एक मुलगा झाला, वेळ कमी असल्यामुळे पटकन होते ताबडतोब आता लगेच सगळा. रोहित, चंप, त्या चंपाला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं सुदेव. त्याचं नाव काय होतं? सुदेव. त्या सुदेवाला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं विजय. काय नाव होतं त्याचं? विजय. विजयाला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं भरूक. त्याचं नाव काय होतं? भरूक. त्या भरूकाला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं रुख. त्याचं नाव काय होतं? रुख. रुखाला पुढे एक वेळ कमी असल्यामुळे ताबडतोब होते सगळं, लक्षात ठेवा. त्या रुखाला पुढे एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव होतं बाहुक. त्याचं नाव काय होतं? बाहुक. आता ते पूर्वी काय असायचं, पूर्वी त्या राजांना अनेक स्त्रिया पत्नी म्हणून त्यांना त्या मिळत होत्या. हे राम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदरचे राजे, अयोध्येच्या राम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदरचे अयोध्येचे राजे होते बाहुक. काय घटना घडली? त्या बाहुकाला अनेक स्त्रिया होत्या. शत्रूने स्वारी केली आणि अयोध्येचं राज्य हिरावून घेतलं. राज्य हिरावून घेतलं आणि त्याला वनात हाकलं. अनेक स्त्रिया होत्या, त्यांना वयोवृद्ध झाला. कालांतराने तो मृत झाला. पूर्वी चाल होती सती जाण्याची. महिलांवर्गावरती जर उपकार झाले असतील तर 2 ग्रस्तांचे उपकार झाले. महिलांवरती विशेष करून 2 ग्रस्तांचे फार उपकार आहे.
त्यांनी सती जाण्याची चाल बंद केली. कोणी? राजा राममोहन राय. हे पहिले उपकार महिलांचे त्यांचे महिलांवरती. आणि दुसरे उपकार आहे महादेव रानडे. महिला पुनर्विवाह करू शकते हे महादेव रानडेंनी सांगितले. पहिले राजा राममोहन राय. मृत झाले भाऊक राजा. सती जाण्याकरता निघाली. 2 कारणाने सती जाता येत नाही. जिचं लहान बालक असेल तिला जाता येत नाही, जी गरोदर असेल तिला जाता येत नाही. हिचं बाळ लहान नव्हतं पण ती गरोदर. आवर नावाच्या ऋषाला सांगितले, हे मुली तुला जाता येणार नाही का, तू गरोदर आहे. ते म्हणे काय आता माझा हा गर्भ आडवा आला, आज मी पतिव्रता ठरले असते आणि हा गर्भ आडवा आला, आज मला सती जाता येत नाही. ते इतर सवतींना माहिती झालं, आपल्याला तर काहीच झालं नाही. हिला आता मुलगा किंवा मुलगी होणार. जसं आपल्याला काही झालं नाही तसं हिलाही काही होऊ नये. सवत मत्सर जागृत झाला आणि जेवणाच्या माध्यमातून तिला गर दिलं. गर, गर म्हणजे विष. संस्कृत मध्ये विषालाच काय म्हणतात? गर. तो गर्भ मृत व्हावा म्हणून गर दिलं. पण योग्य वेळ आली आणि ती स्त्री प्रस्तुत झाली, तिला एक मुलगा झाला. त्या विषाचा म्हणजे गराचा परिणाम गर्भावर झाला नाही. तो गर गर्भास बाहेर आला. त्या बाळाचं नाव ठेवलं सगर. तो गरास आला ना मग त्याचं नाव ठेवलं सगर. तोच राजा सगर. लक्षात ठेवा. आता सगराने पुढे 2 बायका केल्या. काय गमतच होती का नाही? चालूच होती ती. आता एक भेटायची पंचायत. सगर राजाने पुढे 2 बायका केल्या. आता ते सरळ चिंतन तुम्हाला सांगत नाही. एका राणीला एकच मुलगा झाला. त्याचं नाव होतं असमंजस. त्याचं नाव काय होतं? असमंजस. पण एका राणीला मुलं झाली 60,000. आता ती कशी झाली ती मला नका विचारू. ती भागवतामध्ये विचारा. श्रीमद भागवतामध्ये व्यास महर्षी म्हणतात एका राणीला 60,000 मुलं झाली आणि एकीला एकच झाला. सगर राजाने अश्वमेध नावाचा यज्ञ करायचं ठरवलं. पण अश्वमेध नावाचा यज्ञ करणं म्हणजे काय सत्यनारायण करणं आहे का? एकूण कुजलेल्या खारका आणल्या, सडलेले बदाम आणले, वास आलेल्या वाट्या आणल्या, झाला सत्यनारायण. स्वर्गात जायचा, अश्व आणायचा, त्याच्या कपाळावरती लिहायचं. लक्षात ठेवा, इंद्र कोणालाही होता येत. 100 अश्वमेध नावाचे यज्ञ करतो तो इंद्र होतो. पण इंद्र पदावर किती दिवस राहतो? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. ज्ञानोबा म्हणतात, मग या पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे तुका म्हणे जाती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, तुका म्हणे जाते, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती. इंद्र कोणालाही होता येत. 100 अश्वमेध नावाचा यज्ञ जो करतो तो इंद्र होतो. सगर राजाचे 99 यज्ञ झाले होते, फक्त एक यज्ञाचं फल बाकी होतं. तो यज्ञ पूर्ण झाला की तो इंद्र होणार होता. पण काय घटना घडली? स्वर्गातून अश्व आणायचा, तो अश्व पृथ्वीवर सोडायचा, सुवर्णाक्षरामध्ये त्या कपाळावरती लिहायचं, ज्याच्यात हिंमत असेल त्यानं आमचा अश्व पकडावं, ज्याच्यात हिंमत नसेल त्यांना संपत्ती घेऊन सामोरं यावं. काय घटना घडली महाराज? सगरांनी 60,000 पुत्र त्या अश्वाच्या रक्षणाकरता सोडले. अश्वाच्या रक्षणाकरता सोडले. पण इंद्राने विचार केला, याचा हा यज्ञ पूर्ण झाला तर हा इंद्र होईल आणि मला माझ्या पदापासून बाजूला जावं लागेल. माणसं पद वाचवण्याकरता काय काय करतील काय सांगता येत नाही बरं का, लक्षात ठेवा. त्याने काय केली गंमत? त्या 60,000 पुत्रांची बुद्धीच फिरवून दिली. 60,000 पुत्रांची बुद्धी फिरून दिली. तो अश्व कधी स्वर्गात जायचा, कधी पाताळात जायचा, कधी पृथ्वीवर फिरायचा, कधी जमिनीत शिरायचा आणि ते 60,000 पुत्र त्याचं रक्षण करायचे. आता वेळ कमी असल्यामुळे आत्ताच पश्चिम बंगाल, कलकत्त्याला योगायोगाने तो अश्व वेळ कमी असल्यामुळे पटकन गेला. कलकत्त्याला गेला. त्या ठिकाणी समुद्राच्या आतमध्ये 70 बाय 70 किलोमीटरचं फार मोठं बेट आहे. समुद्राच्या आतमध्ये 70 बाय 70 किलोमीटरचं फार मोठं बेट आहे. तिथं बोटीनं जावं लागतं आतमध्ये, परत पुन्हा बस करावं लागते, मग त्या आपण पोहोचतो. तिथं आश्रम होता, कपिल महामुनींचा आश्रम त्या ठिकाणी होता. योगायोगाने तो अश्व तिथं गेला
आणि इंद्राने कपट केलं, ते समाधी लावून बसलेले होते, तो अश्व घेतला आणि बांधूनच टाकला त्या ठिकाणी. कपिल मामुनींना काहीच कळालं नाही, अश्व बांधून टाकलं. 60,000 पुत्र स्वर्गात जाऊन पाहिलं अश्व सापडे, पाताळात जाऊन पाहिलं अश्व सापडे ना, पृथ्वीवर सर्व ठिकाणी पाहिलं अश्व सापडे ना. योगायोगानं ते पश्चिम बंगालला कलकत्त्याला तिकडे गेले आणि आश्रमामध्ये एक साधू तपश्चर्या करताना बघितलं, पण आपला अश्व होतं बाहेर बांधलेला आहे. इंद्राने बुद्धी फिरून दिलेली होती त्यांची. ते उन्मत्त झाले, मदिरापान करायला लागले, शिव्या द्यायला लागले. कोण हा साधू? आमचा अश्व पकडला, बांधून ठेवला आणि काय सोंग करतोय, काय ढोंग करतोय, जणू काय तपश्चर्या करण्याकरता बसलाय. वास्तविक ते बसलेली कुठे होती त्यांना काय माहिती नाही काय घटना घडली. उन्मत्त झालेले होते. कशाचा आवाज येतो म्हणून हळूहळू हळूहळू डोळे उघडले आणि डोळे उघडता क्षणीच 60,000 पुत्र जळून खाक झाले. राखेचा डोंगरचे डोंगर त्या ठिकाणी पडला. काही कळालं नाही कपिल मामुनी. राजा सगळे विचार करतोय 60,000 पुत्र गेले, कुठे गेले त्यांचाही तपास नाही. बरं एक मुलगा आहे त्याचं नाव असमंजस, त्याचं संसारात मन रमत नव्हतं, मुसळे महाराज. तो असा होता, मला त्या ओवीच स्मरण होईना. हा तुकोबाराय म्हणतात भागवतातली ओवी, मला वाटतं भागवतामध्ये. विठ्ठल विठ्ठल भागवतामध्ये अतिशय गोडे कुवेळली. वाचस्पतीचे निपाडे सायुजता जरी जोडे, वेडवी माझी दडे महिमे भिने. फक्त चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिशे पण मिरवी जगा माझी. या जगाने आम्हाला मानावं ह्या करता काही साधू महात्मे दरिद्री अवस्थेत राहतात, मळक्या कपड्यानं राहतात. मी 2 व्यक्तींच्या बद्दल माझाही वेगळा वेगळा ग्रह होता बरं का. मला 2 साधूंचा 2 वेळेस अनुभव आलेला आहे. 2 साधूंचा 2 वेळेस. पैकी एका महात्म्याचं कीर्तन मला वाटतं आपल्याकडे दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच होतं. कोण? गुरुवर्य पोपट महाराज कासारखेडकर. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी होते आता आपल्याकडे. त्यांच्या बाबतीमध्ये आणि एक अनुभव आला ना. पहिला अनुभव ज्यावेळेस अण्णा ज्ञानेश्वरी बालाजी मंदिरामध्ये सांगत होते, त्यावेळेस आपल्याकडे एक फुटाणे माऊली होऊन गेले. त्यांचं नाव काय होतं? फुटाणे माऊली. त्यांनी संकल्प केला, जोपर्यंत मला गाथा ज्ञानेश्वरी मुखगत होत नाही तोपर्यंत मी अन्नाला स्पर्श करणार नाही. सर्वांनी सांगितलं, माऊली शक्य नाही, आपला अन्नमय कोश आहे, या कोशात अन्न नाही गेलं तर तुम्ही पाठांतर कसं करणार, जगणार कसे? मग एक जण चेष्टेने सहज म्हणली, कमीत कमी नाही काही तर फुटाणे खात जा. काय खा? फुटाणे खा. त्यांनी तोच शब्द लावून धरला. ज्ञानेश्वरी आणि गाथा मुखोगत होईपर्यंत त्यांनी फक्त फुटाणेच खाल्ले, म्हणून त्यांना नाव पडलं फुटाणे माऊली. काळाराम मंदिरामध्ये सहज बोललो त्यांना मी, माऊली इतका गाथा पाठे, इतके ज्ञानेश्वरी पाठे, आमचे तर 2-2 अभंग पाठे, तरी आम्ही अख्खा महाराष्ट्र फिरतो. तुमचं तर सगळंच पाठ आहे, तुम्ही कीर्तन का करत नाही? तर फुटाणे माऊली मला म्हणे, मी माझंच अजून काही चुकू शकलो नाही, जगाचं काय चुकलं. दुसरा अनुभव गुरुवर्य पोपटबाबांचा होता. पोपटबाबा मला 8-10 वर्षापूर्वी आळंदीला भेटले संस्थेमध्ये, आणि तिथे भेटल्यानंतर ते फेटा बांधत नाही बरं का, लक्षात ठेवा. पोपटबाबा तुम्ही बघितला असेल आता, इथे ते फेटा बांधत नाही. ते काय बांधतात? धोतरच फेटा म्हणून बांधतात. त्यांचा जो फेटा आहे ना ते धोतर आहे, आणि धोतरच फेटा म्हणून बांधतात. त्याला मी म्हंटल, महाराज तुम्ही असं धोतर नका बांधत जाऊ, तुम्हाला पाहिजे त्या किमतीचा जसा पाहिजे तसा मी तुम्हाला फेटा घेऊन देतो, पण तुम्ही धोतर नका बांधत जाऊ, इथून पुढे मी तुम्हाला फेटा घेऊन देतो. ते मला म्हणे, तुम्हाला घोडा चांगला पाहिजे का खोगीर चांगलं पाहिजे? अरे घोडा चांगला खोगीर चांगला असं काय उपयोग आहे? म्हणून बघा, असा होता तो. कोण? असमंजस. तो असा संसारात त्याचं मन रमत नव्हतं. वेळ कमी असल्यामुळे त्याला एक मुलगा झाला बरं का, त्यानं काही दिवस राज्य केलं, त्याला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव होतं अंशुमान. काय नाव त्याचं? अंशुमान. त्या अंशुमानाने विचार केला, अरे अश्वय नाही, पूर्वजय नाही, कुठे गेले तपासाय नाही. त्याने शोध घेतला आणि वेळ कमी असल्यामुळे तो पश्चिम बंगालला गेला, कपिल माऊलीच्या आश्रमाजवळ गेला आणि तो अश्व तिथं पाहिला. साधूला जाऊन वंदन केलं. महाराज हा अश्व आमचा आहे असेल म्हणे, हा यज्ञातला पशु आहे असेल म्हणे, याच्यामुळे आमचं यज्ञ कर्म अपूर्ण राहिलं, घेऊन जा. पण काहू महाराज, हा राखेचा ढिगारा दिसतो, हे काय?
म्हणे ते 60,000 होते, मला काही कळालं नाही, डोळे उघडले, त्यांचं भस्म झालं, चढून गेले ते. महाराज माझे पूर्वज होते. असेल म्हणे, अश्व घेऊन घेऊन जा, पण का हो महाराज, या 60,000 पूर्वजांचा उद्धार करायचा असेल तर काय करावं लागेल? सांगितलं, स्वर्गामध्ये सत्य लोकामध्ये गंगा राहते. ती गंगा जर खाली इथे जर आणली ना तर यांचा उद्धार होईल. घरी आले, यज्ञकर्म पूर्ण केलं, अंशुमान हिमालयामध्ये गेला, खडतर तपश्चर्या केली, सगळं आयुष्य संपलं, पण गंगा नाही प्रसन्न झाली. पण त्या अंशुमानाचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं दिलीप. त्याचं नाव काय होतं? तुम्ही ऐकताय पण सगळे, तुम्हाला पुढे प्रश्न केले जाणार, लक्षात ठेवा. त्याचं नाव होतं दिलीप. त्या दिलीपानं काही दिवस राज्य केलं, हिमालयामध्ये गेला, खडतर तपश्चर्या केली, त्याचं आयुष्य संपलं, पण गंगा काही प्रसन्न झाली नाही. गंगा नाही प्रसन्न झाली. त्या दिलीपाचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं भगीरथ. एवढा भगीरथ सांगण्याकरता मी तुम्हाला एवढी मोठी वंशावळ सांगितली. तो भगीरथ सगळ्यात जास्त खडतर तपश्चर्या केली असेल तर कुणी केली? म्हणून आपल्याकडे एक पूर्वी म्हण होती, माणसाला प्रयत्न करायचे, पण कसे करायचे? भगीरथ प्रयत्न. एक जण म्हणे मुसळे महाराज, नाही इतक्या चाली पाठ केल्या, इतक्या चाली पाठ केल्या, आणि कोणत्या टायमाला म्हणावं त्याच कळत नाही. बस तुझे भगीरथ प्रयत्न नाही. प्रयत्न आहे पण तुझे भगीरथ प्रयत्न. एक जण म्हणे इतके बोल तयार केले, इतके बोल तयार केले, आणि कोणत्या टायमाला काय वाजवावं हेच कळलं ना. तुझे भगीरथ प्रयत्न नाही. प्रयत्न केले पण भगीरथ प्रयत्न नाही. सगळ्यात जास्त खडतर तपश्चर्या केली भगीरथाने. ऐका, हिमालयाच्या खडतर गुहेमध्ये गेला, काही दिवस तो झाडाचे वाळलेले पानं खायचा, काही दिवस तो हवेवर राहायचा, उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभा राहायचा, खडतर तपश्चर्या केली, आणि वेळ कमी असल्यामुळे गंगा प्रसन्न झाली. प्रसन्न झाली गंगा. माग काय मागायचं? माग माते एकच इच्छा आहे, माझ्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता तू खाली यावं, एवढीच इच्छा आहे. सगळ्यांची इच्छा आहे म्हणे, ही इच्छा सगळ्यांची. पण भगीरथा, तुला एक सांगू का, या पृथ्वीवर फार पापी लोक राहतात. ते येतील, माझ्यामध्ये स्नान करतील, त्यांचं पाप घालवतील, सांग त्या पापाचं मी काय करू? सांगितलं, माते तुला माहिती पण जरा अपूर्ण आहे. या पृथ्वी तलावरती असे साधू, आता माझ्या विषयात पण सुद्धा आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. एक दिवस एकाने विचारलं गंगेला एक दिवस एकाने विचारलं, का ग गंगे, हे सर्व लोक येतात आणि तुझ्यामध्ये स्नान करतात, मग त्यांचं पाप घालवतात, तू या पापाचं काय करत? ते म्हणे, मी नाही काय करत, मी सर्वांचं पाप जमा करते आणि समुद्रामध्ये नेऊन टाकतो. सर्व पाप मी काय करते? समुद्रामध्ये नेऊन टाकून देते. मग त्या समुद्राला विचारलं, अरे सर्व पाप तुम्ही जमा, हे सर्व नद्या येतात, सर्व पाप जमा करतात आणि तुझ्यामध्ये टाकतात, तू काय करतो? तो मी काहीच करत नाही. त्याचं वाफेत रूपांतर करतो आणि त्याचं रूपांतर ढगात होऊन जातं. रूपांतर कशामध्ये होतं? ढगात होतं. मग ढगाला एकाने विचारलं, अप्पा हे सर्व पाप येतं आणि ते ढग होऊन जातं, मग त्याचं तू काय करतो? म्हणजे मी नाही काय करत, जन धुतले त्याच्या घरावर जाऊन पुन्हा पडतो. हे पुन्हा येत असतं, लक्षात ठेवा. माता गंगेला विचारलं, तुला माहिती पण अपूर्ण आहे. बघा, तुम्हाला दृष्टांत माहिती सांगतो, भजन करा. विठ्ठल काशीच्या जवळ काही वेळ कमी असल्यामुळं काशीच्या जवळ कुकुट स्वामींचा आश्रम होता. कुकुट स्वामींचा. त्या आश्रमामध्ये पुंडलिक आई वडिलांची तीर्थयात्रा करत असताना बायकोला खांद्यावर घेतले, आई बापाच्या गळ्याला दोरी बांधली आणि तीर्थयात्रा, पुंडलिक तीर्थयात्रा करी. तर तीर्थयात्रा करीत असताना रात्रीची वेळ, मध्यान्ह रात्र झालेली, काळ्या किट्ट 3 स्त्रिया आश्रमामध्ये गेल्या, पण बाहेर येताना बघितल्या रंभा उर्वशी मेनकेपेक्षा सुंदर दिसू लागल्या. पुंडलिक राजा आडवा झाला. कोण तुम्ही? म्हणे गंगा यमुना सरस्वती. जाताना काळ्या किट्ट, येताना इतक्या सुंदर. म्हणे पुंडलिका, अरे तुझ्यासारखे पापी लोक येतात आणि आमच्यामध्ये स्नान करतात, मग ते आम्हाला ते पाप लागतं आणि ते पाप घालवण्याकरता आम्ही साधूंच्या आश्रमामध्ये. भगीरथ म्हणतोय, माते तुला माहिती पण अपूर्ण आहे. साधूंच्या दर्शनाने तू सहज दोषमुक्त पापमुक्त तू होऊ शकते. पण भगीरथा, तुला एक सांगू, मी राहते सत्य लोकामध्ये, मी वरतून खाली येईल आणि सरळ खाली पाताळात निघून जाईल. इथे येऊन काय माझा उपयोग होईल? मला कोणी धारण करणार असेल त्याला तू घेऊन ये. तो म्हणे, माते तुलाच प्राप्त करण्यामध्ये आमच्या 3 पिढ्या गेल्या, तुलाच धारण करणारा कोण? या जगतामध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारं भोळ दैवत, आणि ते म्हणजे शिवभोळा चक्रवर्ती भगवान शंकर. ते भगीरथानं पुन्हा तपश्चर्या केली.
म्हणून मी तुम्हाला सांगितले प्रयत्न करताना कसे करायचे. भगीरथ प्रयत्न, त्याला तपश्चर्या केली, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं, सांगितलं माग काय मागायचं, काही नाही म्हणे, फक्त ती गंगा वरतून आली का तिला धारण करा. भगवान शंकर म्हणे काहीच हरकत नाही. ती वरतून आली, जटेमध्ये घेतली आणि गाठूनच देऊन टाकली. भगीरथ राजा म्हणे अहो सोडा ना तिला. अरे म्हणे तू काय सांगितलं, तिला धारण करा, मी धारण केलं. अहो तिला खाली सोडा. भगीरथानं पुन्हा तपश्चर्या केली, पुन्हा भगवान शंकरला प्रसन्न करून घेतलं. अहो तिला खाली सोडा. वक्ता श्रोत्याला भ्रमित करतो, लक्षात ठेवा. असं म्हणतात भगवान शंकराने जटा आपटल्या म्हणतात, लक्षात ठेवा. जटा आपटल्या नाही, लक्षात ठेवा. आजही तुम्ही भगवान शंकराचा तुम्हाला फोटो पाहायला मिळाला, त्याच्यामध्ये बारकाईने बघा. त्यांनी फक्त एक बट उपटली, बट त्या जटेतली काय उपटली, बट उपटली, आणि त्या बटेतून एक धार निघाली, तिला काय म्हणायचं, गंगा. ती खाली आली, तिथं साधू होते, संत होते. गंगा खाली आली, गजर केला, अलक निरंजन, अलक निरंजन गजर केला, आणि तिला तिथं एक नाव प्राप्त झालं, अलकनंदा. हे नाव तिला तिथं प्राप्त झालं, अलकनंदा हे नाव तिला त्या ठिकाणी प्राप्त झालं. पण ती गंगा म्हणते भगीरथा, जे कोणी गंगोत्रीला गेले असतील ना, यमुनोत्री आणि गंगोत्री हिमालयातले हे 4 धामवर का, बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री, जे कोणी गंगोत्रीला गेले असतील, किती पैलवान असू द्या पैलवान, त्याला फक्त म्हणा तू 5 मिनिटं त्या पाण्यामध्ये फक्त हात ठेव तिथं फक्त. अहो ते बोट हलकी सुद्धा नाही आपले, कारण बर्फातून आलेलं पाणी राहतं, ते थंड राहतं. अहो इकडं हात घातला का इकडं निघतो तो, इतका त्या पाण्याला काय आहे, वेग आहे, इतका त्या पाण्याला वेग आहे. गंगा म्हणतात आता त्याच्यात एक धारा नाही महाराज, त्या 7 धारा आहे. आता त्या सांगायला वेळ आपला संपून गेला. 7 धारा आहे त्याच्यामध्ये, त्यातली एक धारा आपल्याकडे आली. कुठे, त्र्यंबकेश्वरला एक धारा आली. कोणती, गोवदधारी, गोधा इति नाम गोदावरी. त्यातली एक धार, जन्मजन्मीचे आपले कट्टर दुश्मन कोण, पाकिस्तान, तिकडे धार गेली. कोणती, सिंधू नावाची नदी तिकडे गेली, लक्षात ठेवा. अशा 7 धारा आहे. सगळ्या धारा तुम्हाला सांगत नाही, पुन्हा वेळ मिळाला का आपण पुन्हा त्याच्यावर चिंतन करू. अशा 7 धारा आहे त्याच्यामध्ये. माता गंगेनं सांगितलं भगीरथा, तुझे पूर्वज कुठे मला नाही माहिती, रथ घेऊन जाय वाऱ्याच्या वेगाप्रमाणे, तुझ्या पाठीमागे मी येते. आता वेळ कमी असल्यामुळे बरं का फक्त मी 2-3 ठिकाणं सांगतो. त्या गंगेला खाली आणू आपण हरिद्वारला. ज्याला डोळ्याचं पारणं फेडायचं असेल त्याने एकतर गंगेची आरती पाहण्याकरता काशीला जावं, नाही तर मग हरिद्वारला जावं. डोळ्याचं पारणं फेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. ते खाली वरतून ते पाणी येतं खाली हरिद्वारला. महाराज आजही तुम्ही हरिद्वारला गेले तर त्या गंगेच्या कडाला आपल्या दंडा इतके साखळ दंड आहे, बरं का, लक्षात ठेवा. आपल्या दंडा इतके साखळ दंड आहे. तो साखळ दंड धरायचा आणि मग खाली बुडी मारायची, आणि जर का साखळ दंड सुटला का गंगा मैया को प्यारा हो जाता है, तो गंगेत वाहून जातो. इतका त्या पाण्याला काय आहे, वेग आहे. आता ती पुढे ती गंगा निघाली. आता तुम्हाला फक्त एका ठिकाणी पुढे ती गंगा काय झालं, पुढे आश्रम लागला जणू नावाच्या ऋषीचा, जणू नावाच्या ऋषीचा आश्रम लागला. आता तो रथ गेला रस्त्याने. आता गंगा काय रस्त्याने जाईल का, की शिरली त्या आश्रमामध्ये, त्या आश्रमाचा नाशच करून टाकला. ते जणू नावाचे ऋषी म्हणे कोण आहे, माझ्या आश्रमाचा नाश केला. तिच्या समोर आले, फक्त आ केलं, आ केलं, ती गंगाच पिऊन टाकली. ते भगीरथ राजा म्हणे गंगाही दिसत नाही, तिचा आवाज येत नाही, गंगा गेली कुठं. माग येऊन पाहता गंगा दिसत नाही, पण आश्रमाचा नाश झालेला मात्र बघितला, दिसला. महाराज याच रस्त्यानं गंगा येत होती, तुम्ही बघितले का हो, तुम्ही बघितले का. हो म्हणे बघितली. कुठे गेली म्हणे मी पिऊन टाकली. अहो म्हणे तिला प्राप्त करण्यामध्ये आमच्या 3.5 पिढ्या गेल्या, तिला मुक्त करा. नाही म्हणे माझ्या आश्रमाचा नाश केला. त्या भगीरथानं पुन्हा तपश्चर्या केली, जणू नावाच्या ऋषीला प्रसन्न करून घेतलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रयत्न करताना कसे करा. भगीरथ प्रयत्न करा, पुन्हा प्रसन्न केलं. आता ते जणू नावाचे ऋषी म्हणतात ह्या गंगेला आता मुखामध्ये घेतलं आणि पुन्हा मुखातून बाहेर काढलं तर उष्टी होऊन जाईल. ज्ञानोबा म्हणतात तिला बाहेर कसं काढलं, पै समजताई ओघा मध्ये भगीरथी अनिता गंगा, जणूने गिळली मंगजंगा फाडोनी दिदली. तिला जांगेतून बाहेर काढलं म्हणून तिला म्हणतात जानवी. अशी गंगेला खूप नाव आहे, अशी हजारो नाव गंगेला प्राप्त झालेले महाराज. तिथून ती गंगा आली बरं का. आता ती गंगा तिथून आली, मी एकच ठिकाण सांगतो, ती आली काशीला. कुठे आली, काशीला. काशीला आल्यानंतर भगवान शंकर सांगितले हे पार्वती
सत्यलोकामध्ये पतित पावन करणारी गंगा खाली आली. एका महिलेक दुसरी महिला आली का त्या महिलेनं काय करावं? जिच्या का आली त्या महिलेनं तिला हळदी कुंकू करावं. पतित पावन करणारी गंगा इथं आली, जा तिचा हळदी कुंकू कर. आता माता पार्वती देवी जरी झाली तरी ती स्त्रीच आहे ना. मुसळे महाराज मला एक सांगा, आपल्याला घाई काम आहे, आपल्याला घाई ऐक रे, आपल्याला घाई जायचं कुठेतरी, आपल्याला घाई कुठेतरी जायचं. आपण घरामध्ये सांगायचं, ए लवकर आवर आणि लगेच निघते का नाही? हा यांना लयच अनुभव आहे. हा प्रत्येकाचाच अनुभव आहे. हा अनुभव कोणाचा आहे? हा प्रत्येकाचाच अनुभव आहे. घरामध्ये म्हटल्या निघेल, हा शक्य आहे का ते? अहो ते मॅचिंग स्वरूप होतं. साडी कोणती घालायची, ब्लाऊज कोणता घालायचा, हातातले कोणते, नाकातले कोणते, कानातले कोणते, गळ्यातले कोणते, चप्पल हार घालायचा का, शेंडल हार घालायचा का, बुठार, ते सगळे अलंकार राहतात. भगवान शंकर म्हणे ती निघून जाईल, तुझं आवरायचं कधी? तिनं घाईघाईनं ते कानामध्ये, गळ्यामध्ये, कानामध्ये टाकले, नाकामध्ये टाकले, घाई आली आणि पूजा करायला लागली. पूजा करता करता कानातून मणी पडले. कानातून काय पडले? सोन्याचे मणी. तिला तिथं एक नाव प्राप्त झालं, मणी कर्णिका. कर्णिका म्हणजे कान, आणि मणी सोन्याचे पडले म्हणून त्या गंगेला नाव प्राप्त झालं मणी कर्णिका. असे खूप नाव आहे. आता आपण ती गंगा कलकत्त्याला घेऊन जाऊ. ती गंगा त्या ठिकाणी राखेच्या ढिगाऱ्यावरती गेली आणि त्या पूर्वजांचा काय झाला? उद्धार झाला. आणि तुकोबा राय म्हणता, भागीरथी महा दोष निवारी, अनेक दोषाचं तू निवारण करणारी आहे. हे माते पर एवढंच नाही, सकळ स्वामी तीर्थाची, सकळ स्वामी सकळ स्वामी तीर्थाची, सकळ स्वामी. या जगामध्ये जेवढी तीर्थ आहे, सर्व तीर्थाची स्वामिनी म्हणजे मालकीन जर कोण असेल, तीर्थी कोण आहे? ही गंगा आहे. सकळ स्वामिनी तीर्थाची. हे माते अजून तुझा काय महिमा आहे? तुकोबा राय म्हणता, जिता मुक्ती मोक्ष, जिता मुक्ती मोक्ष मरणे तुझे तेरे, जिता मुक्ती मोक्ष, जिता मुक्ती मोक्ष, जिता मुक्ती मोक्ष मरण तुझे तेरे, जिता मुक्ती मोक्ष. ऐक्य परात्री सुख रूप, ऐक्य परात्री सुख रूप, ऐक्य परात्री सुख रूप, ऐक्य परात्री सुख रूप, सुख रूप. भागीरथी मा, भागीरथी मा दोष निवार, भागीरथी मा, भागीरथी मा, भागीरथी मा दोष निवारिणी, भागीरथी मा. जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझे तिरी ऐक्य परत्रे सुखरूप. जिता शब्दाचा अर्थ काय होतो मराठी शब्दकोशामध्ये? जिता म्हणजे जिवंत, जिता म्हणजे जिवंत, जिता भुक्ती, आणि भुक्ती म्हणजे भोग. जोपर्यंत गंगेच्या कडेला तुम्ही जिवंत राहाल, कडेला तुम्ही जिवंत राहाल, तुम्हाला 56 प्रकारचे भोग मिळेल. जिता भुक्ती म्हणजे भोग मिळेल. अहो आजही गंगेची आरती करण्याकरता, तिथं स्नान करण्याकरता कोट्यावधी रुपयाचे आश्रम आहे गंगेच्या कडेला. आणि आजही तुम्ही जर बघितलं त्या गंगेची, आपली गोदावरी जशी आहे ना, असे पाट आहे तिथे. त्या गंगेला असे गोदावरी सारखे काय पाट आहे. गोधा तटी निर्मळे देवदेवीची रावळे, संत मंत मेणे दिवस जाय सुखाचा, संत मंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत मंत मेळे दिवस जाय सुखाचा,
दिवस जाय सुखाचा संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा अशी गोदावरीचे पाठ त्या ठिकाणी आहे. आजही तिची आरती करण्याकरता जर जिवंत असेल तर भोग मिळेल, पण का हो जिवंत असेल तर 56 प्रकारचे भोग, मेलं तर अमुक्ती. जिवंत असेल तर भोग मिळेल आणि मेला तर मुक्ती मिळेल. आजही त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये हजारो किलोमीटरहून प्रेत आणतात आणि त्या ठिकाणी त्याला जाळत नाही, खाली सरण त्याच्यावर प्रेत, त्याच्यावर सरण त्याच्यावर प्रेत, त्याच्यावर सरण त्याच्यावर प्रेत, असे 4-5 झाले का मग अग्नी टाक देतात. त्याला फक्त अग्नीचा स्पर्श झाला लगेच गंगेत तुला लुटवून देतात. काय कारण? त्यांचं म्हणणं असं आहे, जोपर्यंत गंगेच्या प्रवाहामध्ये अतिरेकी असू द्या, दुराचार्य असू द्या, नास्तिक असू द्या, पण त्याच्या हाडाचा आणि त्याचा मांसाचा तुकडा जोपर्यंत गंगेच्या प्रवाहामध्ये राहील तोपर्यंत तो कैलासाला नाही, अशी त्यांची धारणा असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला अग्नीला. आपण काय विशेषतः आहे मुसळे महाराज, आजही त्या ठिकाणी कोट्यावधी सापडे पाण्यामध्ये सोडले की नाही, पण तिथं सापडा सापडत नाही. इतकी त्या गंगेच्या प्राण्यामध्ये काय शक्ती येते, इतकं पवित्र पाणी, गंगेचं इतकं पवित्र पाणी आजही तिथं सापडा सापडत नाही त्या ठिकाणी. ही मोठी विशेषता आहे. आता अशा विशेषता कितीतरी सांगता येतील मला, जिता भक्ती मोक्ष मरणे तुझे तरी खाऊ. मग पण मेल्यानंतर काय? मेल्यानंतर ऐक्य परत्रे सुखरूप करा हरी भक्ती परलोकी भक्ती परलोकी करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, भक्ती परलोकी सोडविल यमापासोनिया, यमापासोनिया सोडविल यमापासोनिया. करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविल यमापासोनिया. पण तुकोबाराय माते, मी तुला जे वाघ पुष्प पाठवलेलं आहे ना, हे कोणी मोठा संत नाही, एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक विष्णूचा दास आहे आणि त्याने तुला वाघ पुष्प पाठवलेलं आहे. हे माते, त्या पत्राचा तू स्वीकार करावा. हे तुकोबाराय शेवट सांगतो. तुका विष्णू दास, तुका विष्णू दास पोषणे संताचे, तुका विष्णू दास, तुका विष्णू दास, तुका विष्णू दास बोलणे संताचे, तुका विष्णू दास. पुष्पतेने पाठविले, वाक पुष्पतेने पाठविले, वाक पुष्पतेने पाठविले, वाक पुष्पतेने पाठविले भागीरथी भागीरथी दोष निवारणी भागीरथी नाग पुष्पतेने पाठविले, माग पुष्पतेने पाठविले, माग पुष्पतेने पाठविले भागीरथी भागीरथी दोष निवारणे हो भागीरथी तुका विष्णुदास किंवा विष्णुदास तुका संताचे पोसणे वाघ पुष्पतेने पाठविले. हे माते, विष्णूचा दास असणारा तुका सर्व संत मिळून ज्याला पोसतात त्यांच्या पोसण्यावर पोसला जाणारा तुका
याने तुला वाघ पुष्प पाठवलेलं आहे. हे माते तू या पत्राचा स्वीकार करा. माझ्या अल्पमतीने अल्पबुद्धीने जसं चिंतन करणं शक्य होतं तसं मी या ठिकाणी सेवा करण्याच्या ठिकाणी मी प्रयत्न केला. लक्षात ठेवा, आपल्या तीर्थांचं पावित्र्य हे आपण राखलं पाहिजे. आपली तीर्थ खराब केली, दुसऱ्यांनी येऊन केली का? आपली मंदिरं खराब केली, कोणी दुसऱ्यांनी येऊन केली? अरे आपणच. लक्षात ठेवा, म्हणून आपली संस्कृती जतन करण्याकरता मुलांमध्ये संस्कार करणं अतिशय गरजेचं आहे. मुलांमध्ये काय करावं? संस्कार करावं. आज कीर्तन प्रवचनाची गरज काय? तर मुलांवरती काय करा? संस्कार करा. अहो संस्कार केले तरच संस्कृती टिकल. लक्षात ठेवा, संस्कार केले तर संस्कृती टिकल, आणि संस्कृती टिकली तरच धर्म टिकल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकल. लक्षात ठेवा, राष्ट्र धर्मावर अवलंबून आहे, धर्म हा संस्कृतीवर अवलंबून आहे, आणि संस्कृती संस्कारावरती अवलंबून. कीर्तन काही मनोरंजनाचे साधन आहे का? कीर्तन ही मनोरंजनाची साधन नाही, ही परिवर्तनाची साधन आहे. कीर्तनामध्ये परिवर्तन व्हावं, फक्त ऐकणारांचं नाही, सांगणाराच झालं पाहिजे. लक्षात ठेवा, कीर्तन ही मनोरंजनाचे साधन नाही. आज बघा, इतर धर्मांमध्ये जर तुम्ही बघितलं, मुस्लिम धर्म घ्या, ख्रिश्चन धर्म घ्या, अहो लहान लहान वयातली मुलं 5-5, 6-6 वर्षाची मुलं नमाज पडतात. आजही 5-5, 7-7, 8-8 वर्षाची मुलं बायबल वाचतात. खरं सांगा प्रामाणिकपणे, आपल्या मुलाला गीता येते का? खरं सांगा. आज उद्या काय आहे? शिवजयंती आहे. खरं सांगा प्रामाणिकपणे, ज्यांना ज्यांना वाटतंय उद्या खरंच छत्रपतींची आरती झाली पाहिजे, असं सर्वांना ज्यांना वाटतं त्यांनी बोट वरती करा बरं. ज्यांना वाटतं छत्रपतींची आरती झालीच पाहिजे त्यांनी काय करा? हात वरती करा. बरोबर वाटतंय तुम्हाला ना? आता खरं सांगा, फक्त छत्रपतींची आरती कोणाकोणाच्या पाठी त्यांनी वर करा बरं हात. म्हणजे फक्त दुसऱ्यांनीच करावं, आपण नाही. मग यांना धर्म टिकणार आहे का? लक्ष, यांना धर्म टिकेल का? अरे राष्ट्र टिकावं, धर्म टिकावा तर संस्कार करणं गरजेचं आहे. आरती करावं फक्त तुम्ही करावं, आम्ही फक्त हा टाळ्या वाजू. अरे कसं टिकेल? कशी छत्रपतींची आरती होणार? छत्रपतींची आरती करण्याकरता पहिली मुलांना शिकवली पाहिजे ना. कीर्तन ही मनोरंजनाची साधनं नाही, परिवर्तनाची. आम्ही काय बोलून गेलो? मंदिरं खराब केली, दुसऱ्यांनी येऊन नाही केली, आपली मंदिरं आपण खराब केली. अरे मागच्या वेळेस सिंहस्थ पर्वणीच्या कालावधीमध्ये कुशावर्तामध्ये 40% मूत्र सापडले, दुसऱ्यांचं सापडलं का? 40% मूत्र सापडलं ना कुशावर्तामध्ये. ज्या ठिकाणी ते तीर्थ तुम्ही तोंडामध्ये घेतात, आणि ती तीर्थाची अवहेलना तुम्हीच करता ना. ही तीर्थ खराब केली कोणी? तीर्थाचं पावित्र्य आपण टाकलं. आजही पंढरपूरमध्ये जर ग्रुप जर गेला, 5-10 लोकांचा ग्रुप जर पंढरपूरमध्ये गेला, तर काय घटना होते? काही इकडे स्नान करतात, काही तिकडे करतात. काही का? चोरी होईल म्हणून, चोरी होईल म्हणून इकडे तिकडे आजूबाजूला स्नान करायला जातात. आणि परिणाम काय होतो? एक लक्षात ठेवा, चंद्रभागेमध्ये होतं ते स्नान, आणि घरी होते ते आंघोळ. घरी काय होते? तीर्थावर स्नान होतं. पण लक्षात ठेवा, गेल्या गेल्या पहिलं कर्म काय करतो? चर्म धुतो, कारण चिखल राहतो तिथे. आणि पहिल्यांदा काय करतो? चपला धुवून बाजूला ठेवतो. म्हणजे कर्म पुण्य करायला जातो, पहिल्यांदा चर्म धुतो, दोष घेऊन घरी येतो. दुसरं कर्म काय करतो? दंत धावन करतो. तिथं दंत धावन करतो, आणि तोंड धुण्याकरता पाणी कोणतं वापरतो? तीर्थाचंच पाणी तोंडामध्ये घालतो, आणि गोळे निकल कुठे करतो? अरे तीर्थ थुकल्याचा दोष लागतो. मग एक बघा, लक्षात ठेवा, गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये स्नान केलं तर दोष लागतो. कडेला बसून स्नान करू नये, दोष लागतो. मग तुम्ही म्हणा महाराज, मग डोक्या एवढ्या पाण्यामध्ये केलं तर महादोष लागतो. गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये केलं तर स्नान तर दोष लागतो, पण डोक्या एवढ्या पाण्यामध्ये केलं तर महादोष लागतो. मग कुठं करावं? नाभी कमलापर्यंत पाणी आलं पाहिजे. आपली बिंबी एकदा पाण्यामध्ये बुडाली, एकच बुडी मारायची न वरती यायचं, म्हशीसारखं पोहत नाही बसायचं. दोष आहे त्याच्यामध्ये. अहो सोयरे धायरे राहतात, एक तिकडं उडवतात, ते यांच्या अंगावर, ते यांच्या अंगावर. तीर्थ उडवल्याचा दोष लागतो. तुम्ही म्हणा महाराज, अरे तीर्थामध्ये चालताना सुद्धा तीर्थामध्ये पाय उचलला आणि तीर्थ पायाखाली आलं का तीर्थ तुडवल्याचा दोष लागतो. तीर्थ तुडवल्याचा दोष लागतो. मग कसं चालावं? पायाला पाय खाली घासत चालावं. नाभी कमलापर्यंत पाणी आलं, एक बुडी मारावी, वरती या. अरे तीर्थाचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे, आणि आपले तीर्थचं पावित्र्य तुम्ही राखा.
सर्वांना इतरांना सांगा संस्कृती टिकवा. आता पुन्हा मी दुयुक्ती दोष माझ्याकडे घेत नाही. संस्कार करा. आम्ही माझ्या कीर्तनामध्ये फार विठ्ठल विठ्ठल घेत नाही. आधीच तुम्हाला हाऊस आणि हाऊस आहे म्हणून तो विठ्ठल विठ्ठल आहे. नाही तसं नाही. पण मग मी जास्त विठ्ठल विठ्ठल घेत नाही. पण आता एकदा मोकळे हात करून विठ्ठल विठ्ठल म्हणा काय हरकत काय. विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय कुमार कुमार विठुबार कुमार विठुबार कुमार विठुबार कुमार कुमार विठुबार कुमार विठुबार कुमार कुमार घुमाए कुमार घुमाए परी शिव माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीतसे भागीरथी महादोष निवारिणी सकळ स्वामिनी तीर्थाची राम तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिले पुरे वेडी वा पुढे उत्तर नाही विचारीला अधिकार म्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम